दिनेश जाधव साहेब आपल्याला विनंती असेल आपण कृपया मंचावर यायचंय आपल्याला निमंत्रण देण्यात येते रमेशजी वाकारे साहेब आपल्याला विनंती करतात की कृपया आपण मंचावर येऊन बसायचंय आणि या स्पर्धेसाठी रमेशजी वाकारे साहेबांकडनं बाहेर जर झेल पकडली तर लहान मुलांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणि कमिटीकडनं 100 रुपये असे 600 रुपयाचा पारितोषिक असेल कल्पेश आणि वैष्णव वखारे जर यांनी जर झेल जर पकडली तर मनोज घाटल यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि रमेश काकांकडनं 500 रुपये आणि कमिटीकडे 100 चांगला चेंडू डाव्याचे चेंडू पंच आमच्याकडे बोलतील इशारा येईल वाईटचा अतिरिक्त धावेने खातं खुललं जातंय पुढला चेंडू चांगल्याची दिशा दिले शत्रक्षक आहे झेल घेईल शत्रक्षक फलंदाज मात्र इथे बाद होईल थँक्यू डीजे आणि पहिला फलंदाज बाद होत आहे पहिला चेंडू जर विचार केला तर व्हाईट चेंडू हाताला तर मात्र प्रसाद याने पुढला चेंडू डावकरा फलंदाज स्ट्राईकला देतो संदीप नॉन स्ट्राईकला येतो अनिल दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमाची स्पर्धा पाहतात त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत चांगली दिशा दिली पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल शत्रक्षक नसेल निश्चित मात्र 2 धावा तर पूर्ण होतीलच तिसरे धावेचा प्रयत्न नसेल मात्र 2 धावा मिळतील या 2 धावांची संख्या धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावर 3 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट मात्र कुठेतरी उशीर झाला होता मात्र निश्चित 1 धाव तर मिळेलच चोरटी धाव म्हणता येईल एका धावने संख्या धावसंख्या धावफलकावर 4 या आकड्यावर पोहोचते 4 षटक समाप्त झाल्यानंतर लगेच चोदरपाडा आणि सावथ दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे त्यापुढे सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील याची सुद्धा नोंद घ्यायची चांगला साठवलाय चेंडू शत्रक्षक आहे लॉंगनला झेल होईल का पाहूया मात्र फलंदाज मात्र इथे बाद होतोय दुसरा फलंदाज बाद थँक्यू डीजे धावसंख्या अजूनही स्थिर दाबलकर 4च धावा आपण पाहतोय जर विचार केला तर दोन फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतल्यात आपण पाहू शकता जर विचार केला तर फारसं काय करता आलं नाही फलंदाज करत असताना फलंदाजांना धावसंख्या अजूनही स्थिर दाबलकर 4 धावा सतीश बाद झाला आणि सुद्धा बाद झाले बाहेरून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दान मागतय मात्र जर विचार केला तर निर्धाव चेंडू जाते पायावरचे चेंडू आदरला होता आणि चेंडू सर यशूच्या हातामध्ये जातोय कुठल्या प्रकारे धाव नसेल पुढला चेंडू डावकऱ्यापर्यंत ऐकला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शत्रक्षक येतोय गोलंदाज येतोय मात्र जीवनदाब मिळतंय 1 धाव मिळेल
मात्र जर विचार केला तर कॉलिंग केला नव्हता, मात्र कुठला क्षेत्ररक्षक झेल घेईल, मात्र एक धाव निश्चित मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या धापका परिस्थिती मात्र 5 या आकड्यावर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 5 धावा जर विचार केला तर 2 फलंदाज मात्र बाद झाल्यात या गोलंदाजीवर. दुसरं षटक कोण घेऊन येते बघायचं, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आपली गोलंदाजी मार्कवर सज्ज राहायचंय. पहिल्या षटकाची समाप्ती, संघाची धावसंख्या धावफलकावर 5 पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, जरा वेळे संधी थोडा सहकार्य करा, नाहीतर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, याची नोंद घ्यायची. चला क्षेत्ररक्षण लावून घे, जरा सहकार्य करा, विनंती असेल. मुटवाल संघ गोविंदजी गुलुनी जर यांनी जर झेल जर पकडली तर पारितोषिक असेल त्यांना 2000 रुपयाचं रमेशजी वाखारे यांच्याकडनं. धाव संख्या 10 प्रकार आपण पाहू शकता, 5 धावा. दुसरं षटक घेऊन येतो तो सौरभ. पंचांचा इशारा येईल, हा नो चेंडू, बिमर चेंडू हाताला आता, आणि निश्चितच हा फ्री हिट असणार आहे. आणि फ्री हिटवर फक्त धावचीत आपण फलंदाज बाद करू शकतो. जर झेल पकडला तर फलंदाज बाद होत नाही, जर एष्ट्या जरी उद्ध्वस्त जरी केल्या तरी फलंदाज बाद होऊ शकत नाही. पुढला चेंडू सुरेख चेंडू, फ्री हिटचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उठता येत नाही फलंदाजाला. कुठल्याही प्रकारे धाव नसेल, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुढला चेंडू गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज सौरभ. चांगला साठवलेला आहे, चेंडू जाईल लॉंगांच्या दिशेने, पंचांचा इशारा येईल आमच्याकडे, मात्र हा चेंडू येईल 6 धावा षटकार. या 6 धावण्याची संघाची धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर आपण पाहू शकतो दुहेरी अंकामध्ये 12 या आकड्यावर पोहोचते. पुढला चेंडू पुन्हा जर बघितलं तर दिशा दिली चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 धाव मिळेल, एका धावने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 या आकड्यावर पोहोचते. जर बघितलं धावसंख्या धावफलकावर 13 धावा. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलावं लागतं, कारण एक डावखुरा आणि एक रायटी फलंदाज आपण खेळपट्टी पाहतोय. एक उजव्या फलंदाज तर एक डावखुरा फलंदाज. पहिला चेंडू जर बघितला तर बिमर हाताला आता, जरा वेळे संदर्भात सहकार्य करायला, नाही तर आपल्या पॅनलच केला जाईल. पंचांना सुद्धा इथून सांगण्यात येते का आपण डायरेक्ट त्यांना पॅनलाइज करू शकता, कारण वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. शेवटचा कॉल असेल हा मुटवाल संघाला.
चांगलासा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने यष्टीरक्षकाला सुद्धा बीच केलं होतं. तिथे चेंडू हातामध्ये आला नव्हता, मात्र कुठल्या प्रकारे धाव नसेल, रिस्क घेतली नाही फलंदाजाने. तर विचार केला तर धावा जर बघितलं तर कुठेतरी थांबवल्या धावा, फक्त 13 धावा धाबलकर पाहतोय. पुढला चेंडू गोलंदाज मार्कवर सज्ज होईल गोलंदाजा सौरभ. पहिला चेंडू बिमर आतानंतर चांगली वापसी केली. पुढला चेंडू पुन्हा डाव्या चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा येते, प्रसाद सरांचा इशारा येतोय. चेंडू हा व्हाईट असेल. अतिरिक्त एक धावसंख्येत वाढ धावफलकावर 14 धावा. तर सामना जर जिंकायचा असेल तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल ती मुठवा संघाला. तर आतापर्यंत बघितलं तर नो आणि व्हाईट चेंडू हाताळले जातात. पुन्हा नो चेंडू. एक धाव तर निश्चितच मिळेल. 1+1 2 धावा जोडल्या जातील. आणि स्टेप मध्ये क्रॉस लाईनला चेंडू टाकताना पाय आपला टच झाला होता. पंचांचा इशारा. हा चेंडू असेल फ्री हिट. आणि या फ्री हिट वर किती धावा जमा करता पाहूया डाकुरा फलंदाज याच्याकडनं. आपण षटकार बघितला तर संदीप बॅट मधून जे संघ जिंकल्यात त्यांना विनंती असेल आपण कुठे जायचं नाही, कारण अजून यापुढे सामने हे आपले 3 षटकांचे असतील. याच्यानंतरचा होणारा सामना दत्तकृपा चोदरपाडा वर्सेस आई एकविरा स्पोर्ट सावात. पुढला चेंडू डावी एसटी सोडून टाकलेला चेंडू. पुन्हा पंच बोलतात प्रसाद सर, वाईटचा इशारा. मागं षटक पाहतो. आतापर्यंत 8 चेंडू या आपल्या गोलंदाजीवर सौरभ याने फेकलेले आहेत. तर सामना जर जिंकायचा असेल कुठेतरी चांगले चेंडू टाकावे लागतील. जर एखादा चेंडू चौकार गेला तर एक वेळ चालेल, पण वाईट चेंडू टाकले तर अतिरिक्त धावा जमा होतात. फुलर लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का पाहूया. झेल सुटलाय. 7 सोपा झेल होता, मात्र या 2 धावा पूर्ण होतील का. पंचांचा इशारा फलंदाज बाद. फलंदाज बाद होते. नेहमी फलंदाज खेळपट्टीवर येतोय तो संदीप. धाव संख्या पाहू शकता आपण धावफलकावर 18 धावा. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज राहुल. पंचांचा इशारा येईल. व्हाईट चेंडू. सुरुवात झाली ती मात्र तिसऱ्या षटकाला. पुढला चेंडू फुलर लेनचा चेंडू लॉंगांच्या दिशेने येतो. क्षेत्ररक्षक आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू जाईल सीमा पार. हा येईल चौकार. चोदरपाडा संघ आपण सज्ज राहायचंय. सावध संघ आलेला आहे. पुढला चेंडू पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल हातामध्ये
पकडला जातोय. जर विचार केला तर झेल निसटला होता, आपण मात्र कुठेतरी जाऊन थांबला चेंडू हातामध्ये. फलंदाज मात्र बाद होतोय. चौकार लागल्यानंतर फलंदाज बाद होते, मात्र तो अजय. सुरेखा साठवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमा पार आहे. षटकार कृष्णा केने सर आमच्याकडे बोलतील. या 6 धावा. आणि संधी होती, जे पारितोषिक लावलंय मानसी रमेशजी वकारे साहेबांकडनं, तर बाहेर जर झेल पकडला असता, जे कमिटीचे मेंबर आहेत त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि मात्र त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं असं, प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. चांगला साठवलेला चेंडू, पंचांचा नोचा इशारा. बिमर चेंडू हाताला, आता एक धाव मिळेल. दुसरे धावेचा मान असेल का? मात्र फलंदाजाला मात्र परतावा लागेल. थँक्यू डीजे. आणि जर बघितलं तर हा बिमर चेंडू होता. या चेंडूवर फक्त धावचित फलंदाज होऊ शकतो, आणि तो फलंदाज बाद झाला होता. धाव संख्या 10 फलकावर 31 धावा. हा फ्रीडचा चेंडू असेल. भरपूर धावा जर बघितल्या तर आतापर्यंत खर्च केल्यात मुठवात संघाने. फ्रीड चेंडू होता. धावचीची संधी असेल. शर्यत लागली होती गोलंदाज आणि फलंदाज मात्र बाद. जिंकलाय तिथे मात्र गोलंदाज. थँक्यू डीजे. अजून जर विचार केला 2 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. चांगलासा चेंडू, मात्र चेंडू फेकला जातोय. तोपर्यंत किती धावा येतात पाहूया. या 2 धावाचा निश्चित पूर्ण. 55 हा चेंडू आहे चौकार. आपण पाहू शकता चेंडू पकडते वेळेस फलंदाज ज्यावेळेस चेंडू टोलवला होता, शतरक्षक जोपर्यंत चेंडूवर गेला होता, चेंडू घेऊनच थ्रो केला होता, मात्र ते बाउंड्रीच्या बाहेरून थ्रो केला होता. आणि हा एक चौकार. 4 धावांनी संख्या, धावसंख्या धावफलकावर 35 धावा. चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता, निर्ता चेंडू होते. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाची समाप्ती संख्या, धावसंख्या धावफलका पाहू शकते ती मात्र 35 धावा. चला लगेचच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आणि आपला चौथा गोलंदाज गोलंदाज मार्गवर सज्ज ठेवायचे मुठवाल संघ.
संदीप जर विचार केला तर 10 चेंडू मध्ये आतापर्यंत 21 धाव संख्येवर खेळतोय. सामन्याला सुरुवात होते. तीन षटकाच्या सावधतेत सांगा धाव संख्या 10 फलकावर 35 धावा. मार्क गोलंदाज आजे डाव्या स्टेज सोडून टाकले चेंडू. पंच आमच्याकडे बोलते तोपर्यंत वाईटचा इशारा येईल. एक धाव मिळाला अतिरिक्त. अतिरिक्त धावेने सांगा धाव संख्या पुढे भरभरती म्हणजेच 36 धावा. पुन्हा दुपारच्या सत्रामध्ये योगेश वकारे बंटी राणे आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. पुढला चेंडू चांगलासा चेंडू हवेमध्ये येईल मात्र फलंदाज इथे बाद होईल. जर विचार केला तर हा 6वा आदरा बसतोय. जर विचार केला आतापर्यंत 5 फलंदाज 0वर बाद झालेले आहेत. विचार केला तर सतीश, अनिल आणि जर विचार केला तर आकाश, अक्षय, बालू आणि संजय हे 5 फलंदाज 0वर बाद झालेत. पुढला चेंडू डावखोरा फलंदाज सुरेख चेंडू टप्पा पाड्यानंतर सर्वेशच्या हातामध्ये निर्धाव जातोय. जर विचार केला तर 4थं षटक मार्गस्थ आहे. पुढला चेंडू गोलंदाजी मार्कवर डावी इष्टी सोडून टाकले चेंडू. पुन्हा पंच बोलतात आमच्याकडे. पंचांचा इशारा येईल. प्रसाद सर वाईटचा इशारा करतात. पुढला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो आजे. डावखोरा फलंदाज पुन्हा त्या दिशेने टाकलाय चेंडू. पंच आमच्याकडे पुन्हा वळते. पुन्हा वाईटचा इशारा. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. जर विचार केला तर आतापर्यंत या गोलंदाज 3 चेंडू वाईट हाताळल्यात. आतापर्यंत 5 चेंडू टाकून दिले त्यामध्ये फक्त 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले मात्र 3 चेंडू वाईट हाताळल्यात. पुढला चेंडू चांगला साठवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. पंचांचा इशारा येते काय बघायचं आहे. आणि हा षटकार आणि या 6 धावा. संदीप याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 3 षटकार पाहतोय आणि 26 धावसंख्येवर खेळतोय. एखादी किल्ला लढवताना आपण पाहतो संदीप याला डावखोरा फलंदाज आहे. 1 धाव मिळेल. बघ कुठल्या पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. फलंदाजाच्या अंगाला चेंडू लागला आणि एक्स्ट्राच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. तोपर्यंत निश्चित 1 धाव मिळेल. 1 धावने संख्या धावसंख्या 10 फलकावर
45 धावा. यापुढे सामना दत्तकृपा चौदरपाडा संघाचा संघटना आई एकविरा स्पोर्ट्स सावत. दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. निश्चितच सज्ज होतील टॉस बॉक्स मध्ये सुनील पवार. दुपारच्या लंच नंतर त्यांचं पुन्हा आपण स्वागत करूया. पुढला चेंडू, चांगला चेंडू सररेषेच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू जात आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यापुढे सामने 3 षटकाचे असेल याची नोंद घ्यायची. चौदरपाडा संघ आणि सावत. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आजयाने आपल्या गोलंदाजीवर. सुरेख चेंडू होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. जोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण होतील. या 2 पंचांचा इशारा 1 शॉट, मात्र एक धाव. एका धावसंख्या धावसंख्या धावफलकावर 46 धावा. सुनील पवार आपल्या विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचंय लगेचच. तर अनेक अनेक धन्यवाद शशिकांत केने. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. आपण टॉस करून घेऊया. इथे मात्र व्यासपीठावर रमेश साहेब आहेत. रमेश साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर निश्चित चौदरपाडा संघाचं संगणक स्वागत आहे आपलं. आणि त्याचबरोबर पाहतोय आपण आई एकविरा सावत. तर नाणेपेकीचा कॉल पाहतोय आपण एकीकडे येवई, तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण आई गावदेवी चषक. कोण मागणार? सामना हा पहिल्या फेरीतला आहे म्हणून 3 षटकाचा सामना आपण पाहणार आहोत. रमेश वखारे साहेब यांची शुभ हस्ते आपण टॉस करून घेत आहोत. येवई अशी मागणी आहे. येवई येतोय. तर मी पाहुण्यांना विनंती करेन साहेबांना की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे आहे. अनिकेत माझ्यासोबत आई एकविरा सावत संघाचा संगणक नाणेफेक जिंकलेले त्यापूर्वी मात्र हे बरेचसे काही टुर्नामेंट यावर्षी आपण सिद्धमध्ये खेळले असतील, पण इथं आल्यानंतर या आयोजनाबद्दल आपले काय विचार असेल? खूपच चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे. यावर्षीचा हंगामा जवळपास संपत आलेला आहे असंच बोलूया आपण. आणि तुमचा परफॉर्मन्स आतापर्यंत कसा राहिलेला आहे आणि त्या परफॉर्मन्स बद्दल तुम्ही स्वतः कर्णधार येण्यात खुश आहेत का? हो नक्कीच, कारण की आम्ही जास्त मॅच खेळलो नाही, 4-5च मॅच खेळलो या हंगामामध्ये. म्हणजे जेव्हा जेव्हा खेळताय तेव्हा तेव्हा लय भारी परफॉर्मन्स असते तुमचा. तुम्हाला एकच म्हणायचं आहे, नाणेफेक जिंकलेले आहे. सर्वप्रथम काय निर्णय? बॅट सामना आहे. मध्ये किती धावचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. ऑल दी बेस्ट. माझ्यासोबत दत्तकृपा स्पोर्ट चौदरपाडा संघाचे एक युवा संघटक, ज्या प्रकारे त्यांना मी प्रश्न केले की त्यानंतर खूप काही क्रिकेट खेळला असेल तुम्ही, या आयोजनाबद्दल आपले काय विचार असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे. दत्तकृपा स्पोर्ट चौदरपाडा संघ खूप जास्त क्रिकेट खेळतोय. आतापर्यंत तुमचा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्या परफॉर्मन्स बद्दल तुम्ही कर्णधार या नात्याने खुश आहेत का संघाच्या कामगिरीवर? खूपच सुंदर आहे. मी म्हणतो आमचे पहिले मॅच झाले होते, आम्हाला पराभव केला होता त्या संघाने. आता जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चित दोन्ही संघामध्ये एकदा आमने सामने आपण लढत दिलेले, त्यामध्ये तुमचा पराभव स्वीकारलेला आहे. पण हा पराभवाचा वचपा करण्यासाठी आपला संपूर्ण संघ तयार आहे का? तयार तर आहेच. ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कॉल पहिला आपण सावत संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये.
तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होते. जो टार्गेट आहे तो 37 धावाचं. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होतं पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि स्कोरलेक रिजनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र एक संधी होती. सहज वेगात 1 रनसह कंप्लीट करतोय फलंदाज मयूर. आपलं खातं उघडतोय आणि संघाचं खातं उघडलं गेलं या एका धावेनी. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सतीश सज्ज होताना. 37 धावचं टार्गेट इथं मात्र स्वीकारताना यावेळेस पता पंच केले. चेंडूला एक्स्ट्रा कॉर्नर मिडऑफच्या मधून चेंडूला पाठवलंय. चेंडू मात्र रनिंग करताना पाहतोय आपण आणि चेंडू जाईल इथं मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा दमदार चौकार. यानंतरचे प्रत्येक सामने 3 षटकाचे होतील आणि आपण जे नाणेफेक केलेले आहे दत्तकृपा चौदरपाडा विपक्ष आई एकविरा स्फोटा सावध हा सामना सुद्धा 3 षटकाचा असेल. एक जबरदस्त शॉट पाहिला आपण फ्रंट फुटला येऊन मात्र ड्राईव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या वरतून. त्यास मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं पण इथं मात्र बीट होतोय. असुरे कामगिरी आपण पाहतो एसट्या मागे एसटीच्या माध्यमातून छान कमबॅक करताना इथं मात्र गोलंदाज चौकार दिल्यानंतर वापसी करतोय. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 5 बिनबाद 37 धावचं टार्गेट इथं मात्र स्वीकारताना पाहतोय फलंदाजी करताना रोशन स्पोर्ट मोटोला संघ. रेटामोर द विकेट. पुढचा चेंडू फुल टॉस फटका पाहतोय आपण वाईडिस्काउ कॉर्नर रिजनकडे. चेंडू खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा नशिबाचा चौकार. सुपर शॉट पाहिला आपण पण त्यापेक्षा खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लांगवण बाउंड्रीवर आणि या चेंडू मात्र निघून गेलाय 4 धावेसाठी. चौकडे धावसंख्येत भर पडते धावसंख्या 9. 47 धावचं टार्गेट स्वीकारताना एका चांगली सुरुवात मयूर आणि राहुल या जोडीमध्ये. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. खोलो टप्प्याचा चेंडू होता. अजून असं एक वापशी एका चौकार देण्यात मात्र निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज सतीश. पहिले षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण 47 धावचं टार्गेट स्वीकारताना बिनबाद धावफलकर धावा इथं मात्र जमा करताना पाहतोय आपण दोन्ही सलामीचे फलंदाज 9. व्यक्तिगत मयूर जर पाहिलं आपण 1 या धावसंख्येवर आहे त्यानंतर मात्र 2 चौकार आणि 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय राहुल. यावेळेस मात्र काय घडले पाहिजे. स्कोरलेक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंतिम चेंडूवर एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण 47 धावचं टार्गेट स्वीकारताना दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय आपण हा खेळ आणि राहुल आतापर्यंत 5 चेंडूमध्ये व्यक्तिगत जर पाहिलं आपण 2 चौकार आणि 9 या धावसंख्येवर खेळतोय आणि मयूर मात्र 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 10 बिनबाद. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू जर पाहिले आपण निश्चित खूप कमी वयाचे आहेत. टेनिस क्रिकेट किती लोकप्रिय आहे बघा मित्रांनो. भिवंडी टेनिस क्रिकेट सातत्याने आम्ही उल्लेख करतो आणि पाहतोय प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूला आणि त्यामध्ये निश्चित एकीकडे जर पाहिलं आपण इथे मात्र माझ्यासोबत उजव्या साईडला पाहतोय आपण SR स्पोर्ट वेजुले संघाचा रोशन स्पोर्ट मोटोल संघाचा राखीव खेळाडू आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण डाव्या साईडला इथे मात्र SR स्पोर्ट वेजोले संघाचा राखीव खेळाडू. धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर 10. धावसंख्या 10. अजून सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि आता मात्र आमचे पंच जर एकदा ऍक्शन घेतली तर मात्र त्यानंतर मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल. हे जास्त वेळ आपण घेऊ नका आणि वेळ काय असते हे सर्वांना माहिती आहे. कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. गोलंदाज सज्ज होताना रेटामोर द विकेट. यशपत कट करण्याचा प्रयत्न. मोठी कट घेऊन चेंडू मात्र गलीच्या माध्यमातून पाहतोय आपण थर्डमॅन रिजन कडे सरकतोय पुढे वेगात. चेंडू जाईल इथं मात्र थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा चौकार. शालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता
इथं मात्र कट करायचं होतं. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू मात्र गलीमधून नाही तर फ्लॅश स्लिप मार्गे निघून गेला होता थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी. चौकाने मात्र राहुलच्या बॅटमधून निघणारा तिसरा चौकार पाहतोय आपण आणि या मयूर नॉन स्ट्राईकला 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपण पाहतोय. राहुल चांगली फलंदाजी करतोय. 47 धावाचं टार्गेट स्वीकारताना पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर मात्र अक्षयचा चांगला स्वागत पाहायला मिळाला चौकारांनी. नशीब इथं मात्र राहुलकडे होता. ज्या प्रकारे ते कट घेतली होती मोठी चेंडूने बॅटची हवेत होता पण दूर होता क्षेत्ररक्षकाच्या. यस मात्र कोलटप्याचा चेंडू बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय आपण. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज जिथे मात्र अक्षय. ही जी लढत पाहतोय आपण रोशन स्पोर्ट मुठवल विपक्ष यासार स्पोर्ट वैजोले अशी लढत. त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतली शेवटची लढत दत्तक कृपा स्पोर्ट चौदरपाडा आणि आई एकराज स्पोर्ट सावत. यास मात्र हा फटका चांगला आहे. पंच केले चेंडूला पाहतोय आपण. वाईडीस एक कव्हर बाउंड्री रिजन कडे चेंडू अतिशय वेगात फरार होईल काय आणि होय पंताचा इशारा येतोय सीमा पार. अजून एक दमदार चौकार. पानी गए अम्मा पानी कसन नाली लाले गए लाली लाले पानी कसन नाली लाले गए लाली लाले. या चौकाने मात्र धावसंख्येला वेग वाढते. धावसंख्या पाहतोय आपण 18. आता मात्र एक लक्षाचा चांगला पाठलाग करताना पाहतोय आपण. जो टार्गेट आहे दुसऱ्या सत्रामध्ये तो टार्गेट स्वीकारताना एक दमदार सुरुवात इथं मात्र पाहतोय आपण. रोशन स्पोर्ट मुठोल संघाची. राहुल खूप आक्रमण स्वीकारतोय. 4 क्लास चौके तिच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहतोय. ज्या प्रकारे आज रोहित शर्मा यांनी एक अतिशय अप्रतिम फटकेबाजी तिच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळेस पाहता काय घडलंय पाहायचंय. चेंडू मात्र नॉन स्टॉप रिजन कडे अतिशय वेगात सरकतोय. एक धाव पूर्ण होतोय आणि पंचाचा इशारा येतोय नो म्हणजे हा बीमर चेंडू आणि या बीमर वर मात्र फ्रीचा इशारा. 1+1 असे ऐकून 2 धावा आणि 2 धावांनी संघ धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 20. फ्रीडचा सामना करण्यासाठी ते मात्र फलंदाज सज्ज असेल तो म्हणजे मयूर. बऱ्याच वेळेनंतर स्ट्राईकला आहे आता. फ्रीडचा फायदा कशा प्रकारे उचलून घेतोय पाहिजे. आवश्यकता आहे कारण की खूप मोठं टार्गेट पाहतो आपण. 47 धावाचं टार्गेट स्वीकारताना इथे मात्र रोशन स्पोर्ट मुटोला संघ. राईटामध्ये विकेट. फ्रीडचा चेंडू फुलटॉस लोअर फुलटॉस होता. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं. लॉंग ऑन रिजन कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल या फ्रीड चेंडूवर खर्च करतोय गोलंदाज अक्षय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21-21. 47 धावाचं टार्गेट स्वीकारताना एक दमदार सुरुवात. इथून मात्र अजून सामना संपला नाही. आक्रमण करावं लागेल जर सामना इथं मात्र जिंकायचं असेल रोशन स्पोर्ट मुटोल संघाला. या स्पर्धा स्लॉक स्वीपचा फटका अतिशय चांगला आहे. खाली क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार होईल. दमदार अप्रतिम चौकार. बाया ठाकुर्ली गावा म्हणतो बाया मोठे गावचे गाव म्हणतो. आई माझी नाचते पैनाचा ते गाव नाचते पैनाचा. आई माझी नाचते पैनाचा ते गाव नाचते पैनाचा. काय सुरेख फलंदाजी पाहतोय आपण राहुलच्या बॅटमधून. निघणार हा 5वा चौकार आहे आणि संघ धावसंख्या जर पहिले आता मात्र 25. इथून मात्र 22 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. खूप चांगला षटक ठरतोय इथं मात्र रोशन स्पोर्ट मुटोल संघासाठी. ज्या प्रकारे अक्षय महागडा षटक हाताळतोय. धमाकेदार फलंदाजी पाहतोय षटकामध्ये. क्लास फलंदाजी करताना राहुल नावाचा फलंदाज. 5 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेस पात्र अजून एक खराब चेंडू आणि इथून मात्र अजून एक नो बॉलचा इशारा येतोय. धावा किती मिळाले पाहिजे बीमर. आणि आता मात्र निश्चित आमच्या पंचाला इथं मात्र सूचना करावी लागेल की तुम्ही जा आणि तुमच्या जागेवर दुसरा गोलंदाज पाठवा. या इनिंग मध्ये पुढचं चेंडू टाकू शकणार नाही ते मात्र गोलंदाज अक्षय. पण त्यापूर्वी मात्र अक्षयने मात्र प्रतिस्पर्धी संघाला खूप चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. ज्या प्रकारे खराब गोलंदाजी अक्षयची यांच्या माध्यमातून पाहिले आपण. फ्री हिट निश्चित कंपल्सरी असेल. ते म्हणतात ना चुकी कोणी केली आणि नुकसान कोणाला होणार. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय फ्री हिट चेंडू टाकण्यासाठी. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 27. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 धावेची आवश्यकता असेल.
तर निश्चित परत दुपारच्या सत्रामध्ये शिवसेना शाखा प्रमुख यवई गावाचे एक युवा नेतृत्व आदरणीय सागरजी वकारे साहेबांचं आगमन होतोय आणि साहेबांना मी विनंती करेन की आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. हे पाहू शकता आमचे शिवसेना शाखा प्रमुख एक युवा नेतृत्व यवई गावाचे आदरणीय सागरजी वकारे साहेबांचं आगमन आणि आज निश्चित खास यवई संघाचं जेव्हा नाव येतोय हनुमान तरे साहेबांचं आज आगमन झालं नाही आणि खूप बिजी आहे सध्या तरी आणि उद्या असं आपण आशा करूया की दिवसभर हनुमान तरे साहेबांचं योगदान लाभेल. यावेळेस पाहता परत एक बिमार, यावेळेस चेंडूला काय सुरेख पटकावलंय स्कोरलेगच्या वरतून सून खराब चेंडू षटकार. तो पत्ता करतो तो पत्ता करतो पॉवरफुल स्ट्रोक पाहिला आपण. टिमर चेंडू होता आणि फ्री धावसंख्या जर पहिली आता मात्र खूप वेगात वाढते ती 34 विजयाकडे सोपा वाटचाल करताना. अजून एक बिमार आणि खरपूस समाच्या नो बॉल, तू पण बाहेर जा असं म्हणेल आमचे पंच. दुपारच्या सत्रामध्ये परत एकदा आनंदमय वातावरणामध्ये आगमन होतोय शिवसेना शाखा प्रमुख यवई गावाचे आदरणीय सागरजी वकारे साहेबांचं. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि पाहतोय आमचे आप्पा खूप एन्जॉय करताना पहिल्या दिवसापासून आणि का नाही करणार, कारण की एक मोठं नाव आहे यवई गावाच्या माध्यमातून आणि गावदेवी संघ जेव्हा उद्या उतरेल तर आप्पावर खूप मोठी अपेक्षा असेल. आप्पा इज अ ग्रेट हिरो बनेल का उद्याच्या दिवसामध्ये पाहणार होता आपण. त्यापूर्वी बंटी राणे यांचं मी सातत्याने कालपासून कौतुक करतो की यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य येते ना तेव्हा निश्चित हजारो दिल फिदा आहे इनके मुस्कान पे वो है हमारे बंटी राणे जी. तर आपण खराब गोलंदाजी पाहतोय सामना जिंकण्यासाठी ते मात्र जवळपास पाहतोय. यावेळेस मात्र लाईन कुठे, लाईन चांगली आहे हे जर सांगताना अंतिम चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाहीये. काय मागडे षटक पाहिलं आपण आतापर्यंत जर विचार केला आपण 10 चेंडूचा षटक, त्यामध्ये जवळपास 4 बिमर आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण या षटकामध्ये तब्बल धावफलकावर 41. सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. यानंतर नाणेफेकीचा कॉल पाहिला पण दत्त कृपा स्पोर्ट चौदरपाडा यांचे अगेन्स्ट या षटकामध्ये तब्बल 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि 31 धावा खर्च केला आणि सर्वात महागडे षटक या स्पर्धेतला पाहतोय आपण. 31 धावा, 3 बिमर चेंडू टाकले गेले, 4 बिमर टाकले गेले. यस, कृष्णा केनेसर यांची नजर खूप बारीक असते, कोण काय बोलते आणि कधी काय होते. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. आणि कृष्णा केनेसरांचे यांचं एकच व्यक्तिगत मत आहे की ग्राउंडवरच्या समालोचक किंवा कुठल्या माणसाचं लक्ष असतो तो एक चांगला असतोय आणि एक चांगली गोष्ट आहे. सकाळी चर्चा झाली होती कृष्णा केनेसरांसोबत की ज्या प्रकारे समालोचनाचं लक्ष फक्त आणि फक्त मैदानावर पाहिजे. यस, पात्र हा फटका पाहतोय आपण, हुकचा फटका स्कोरलेग रीजन कडे फटका फसतोय पण इथं मात्र असं वाटतं की चेंडू दिसला नाही हे क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र जातोय स्कोरलेग रीजन कडे आता आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात इथं 3 रन्स इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता असेल. एकतर्फी सामना सर्वात खराब सामना पाहतोय आपण इथं मात्र. ज्या प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं आपण एसआर स्पोर्ट वैजुले संघाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 3 पावलं दूर आहेत विजय साजरा करण्यासाठी रोशन स्पोर्ट मोठुल्या संघाला. गोलंदाज सज्ज होतोय, राईट अमोर द राऊंड द विकेट. या स्वतः फुल टॉसरा फटका फशील की मात्र निघून जाईल आणि दुरून थ्रो येईपर्यंत मात्र निश्चित दुसरी पण धाव. सामना बरोबरीत एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे 30 षटकामध्ये विजय संपादन करण्याची तयारीकडे पाहतोय आपण आणि नो बॉल. आणि याच बरोबर सामना इथं मात्र समाप्त, फिनिश केलंय या चेंडूवर. सामना जिंकलेला आहे तर सामनावीर इथं मात्र ठरतोय ज्यांनी सुरेख अतिशय कमाल आणि धमाल फलंदाजी ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 5 चौकाराचा समावेश होता तो म्हणजे राहुल. एसआर स्पोर्ट वैजुले संघाचा संगणक आपण संपर्क साधायचे तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती अशी इथे मात्र पुढच्या सामन्याचा जो नाणेफेकीचा कॉल पाहिला होता आपण आई एकविरा स्पोर्ट सावध संघ
नाणेफेक जिंकून आपण फलंदाजी घेतलेली आहे. तर निश्चित दत्तकृपा स्पोर्ट चौदरपाडा संघाचा संगणक आपण वेळ कमी घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती आपल्याला. तर SR स्पोर्ट वैजुले संघाचा संगणक आपण कर्णधार आपण या व्यासपीठावर आपल्याला संपर्क साधायचा आहे.